किसान सभा उद्या आंदोलन मागे घेण्याची शक्यता वाढली। वर्षावरील मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी झाल्याची माहिती। उद्या 2 मंत्री आंदोलनस्थळी जाऊन चर्चा करणार। चंद्रपुरात सत्ता स्थापनेचा नवा अंक। चंद्रपूरमध्ये ठाकरेंनी काँग्रेसला सहकार्य केलं तरच काँग्रेस परभणीत ठाकरेंना सहकार्य करणार। काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याची पुढारी न्यूजला माहिती। नागपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी संजय महाकाळकर। काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते महाकाळकर हेच असणार। काँग्रेसने 34 नगरसेवकांच्या गटाची केली नोंदणी। बोरिवलीतील नॅशनल पार्कमधील अतिक्रमणाची कारवाई स्थगित। आदिवासींच्या विरोधानंतर कारवाई थांबवण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश। सहर शेखच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया समोर। काही जण प्रसिद्धीसाठी बालिश वक्तव्य करतात, आव्हाडांचं विधान। हुंड्यासाठी छळ केल्याने पुण्यात विवाहितेची आत्महत्या। 10 लाख रुपये आणि गाडी घेण्यासाठी 25 लाख देऊन छळ। गर्भलिंग तपासणीत मुलगी असल्याचं समजताच जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही आरोप। मृत दीप्तीच्या कुटुंबियांचा रुपाली चाकणकरांना घेराव। आरोपींना काय शिक्षा देणार, कुटुंबियांचा सवाल। तर पती आणि सासूला अटक केली असून आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार, चाकणकरांची माहिती। नाशिकमध्ये उच्च शिक्षित विवाहितेला विषारी औषध पाजत जीवे मारण्याचा प्रयत्न। प्रेमविवाहानंतरही सासरकडून 8 महिन्यांपासून छळ। बेडरूममध्येही सीसीटीव्ही लावल्याचा विवाहितेच्या आईचा आरोप। अमृता फडणवीसांबाबत गायिका अंजली भारतीचे आक्षेपार्ह वक्तव्य। अंजली विरोधात शिवसेनेसह भाजप नेत्यांकडूनही संताप। तर कायदेशीर कारवाई करणार, चित्रा वाघ यांचा इशारा। कोकणात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध। झेडपीच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा युतीनं बिनविरोध जिंकल्या। मंत्री नितेश राणेंच्या रणनीतीला यश। मुंबई महापालिकेतील युतीचे नगरसेवक 2 दिवसांनी गटनोंदणी करणार। भाजप शिवसेना शक्तीप्रदर्शन करत एकत्र कोकण भवनात जाणार, मात्र दोन्ही पक्ष वेगवेगळे गट स्थापन करणार। पुढच्या 2 दिवसात भाजपाचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। राजश्री शिरवडकर, योगिता कोळी, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावं आघाडीवर। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातल्या बैठकीत होणार अंतिम निर्णय। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।